हम्म. लक्ष द्या. आपल्या टेक्स्ट बुक मधला चॅप्टर नंबर 14 ड्युअल नेचर ऑफ मॅटर हा टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. पहा, आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये हे पाहिलं होतं की हायगेननी वेव्ह थेअरी मांडली होती. एखाद्या लाईटचा सोर्स आहे तर त्यातनं काय आपल्यापर्यंत येतं, तर एनर्जी. लाईट ही एनर्जीच आहे, एनर्जीच येत असते, पण ती वेव्हच्या स्वरूपात येत असते. आणि ह्या ज्या वेव्ह आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात. त्यात तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर आणि ते डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला पण परपेंडिक्युलर असं ते ऑसिलेट होत असतं. तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या आहेत त्याच्या साह्याने रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन, इंटरफेरन्स, पोलरायझेशन अशा काही प्रॉपर्टी आहेत लाईटच्या, ज्या ऑब्झर्व्ड प्रॉपर्टी आहेत, ज्या आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पाहिलेत. ओके, त्या एक्सप्लेन करता येतात. पण काही प्रॉपर्टी अशा आहेत की ज्या लाईटला पार्टिकल मानल्याशिवाय एक्सप्लेन करता येत नाहीत. उदाहरणार्थ दोन इफेक्ट आहेत. कॉम्प्टन इफेक्ट नावाचा एक इफेक्ट आहे आणि तो आपल्या सिलेबसला नाहीये. आणि दुसरा आहे तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता या चॅप्टरमध्ये तेच पाहायचं आहे आपल्याला. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याला सुद्धा लाईटला पार्टिकल मानावं लागतं. दुसरी गोष्ट रेडिएशन, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन. या चॅप्टरमध्ये पण आपण ब्लॅक बॉडीच्या रेडिएशन विषयी एक थिअरी पाहिली होती. एक ब्लॅक बॉडी आणि ती विशिष्ट टेम्परेचरला हीट केली की त्याच्यातनं रेडिएशन्स बाहेर पडतात. आणि मग याचा जो स्पेक्ट्रम आहे ब्लॅक बॉडी रेडिएशनचा स्पेक्ट्रम, तो एक्सप्लेन करण्यासाठी मॅक्स प्लँक या सायंटिस्टनी क्वांटम थिअरी मांडली. क्वांटम थिअरी मांडली म्हणजे त्याने काय सांगितलं की याच्यातून बाहेर पडणारे रेडिएशन आहेत ते असे कधी कंटिन्युअस मॅनरने बाहेर पडत नाहीत, तर ते तुकड्या तुकड्याच्या स्वरूपात असतात. एवढाच एक बंडल असतो, एक पॅकेट असतो, असाच एक पॅकेट असतो, एवढाच एक बंडल आहे एनर्जीचा. हा एक बंडल आहे आणि हे बंडल एकमेकांपासून असे तुटलेले आहेत, म्हणजे ते काही सलग कंटिन्युअस नाहीये. त्याला डिस्क्रीट म्हणायचं. तुकड्या तुकड्यात असे बंडल किंवा पॅकेटच्या स्वरूपात लाईट बाहेर पडते. आणि हे जे बंडल असतात किंवा पॅकेट असतात त्याला क्वांटा असं म्हणतात आणि म्हणून त्याला क्वांटम थिअरी असं म्हणतात. आणि याच्याशी रिलेटेड असणारं जे फिजिक्स आहे त्याला क्वांटम मेकॅनिक्स असं म्हणतात. ओके, म्हणजे लाईटचा वेव्ह म्हणून अभ्यास केला तर ते वेव्ह ऑप्टिक्स झालं. पार्टिकल म्हणून अभ्यास केला तर ती न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी झाली. ओके, तसं असा एक बंडल आहे की ज्याला फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे, व्हेलॉसिटी आहे, वेव्हच्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत त्याला. तर असं जर असेल तर एक गठ्ठा तयार झालाय, क्वांटायझेशन म्हणायचं. गठ्ठे तयार होणे म्हणजे क्वांटायझेशन. तर त्यामुळे याला क्वांटम थिअरी असं नाव पडलेलं आहे. तर मॅक्स प्लँक या सायंटिस्टनी क्वांटम थिअरी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली आणि त्याचा वापर आईन्स्टाईननी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी केला. मग लाईट ही वेव्ह आणि पार्टिकल यांचं कॉम्बिनेशन आहे. क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपण तेच कन्सिडर करतो. यांचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे ड्युएल नेचर आहे. ड्युएल, जुळे. म्हणजे याचा अर्थ लाईट कधी कधी वेव्ह म्हणून वागते, कधी कधी पार्टिकल म्हणून वागते. ज्यावेळेस लाईट मॅटरशी इंटरॅक्ट होते, एखाद्या मटेरियल बरोबर त्याचं इंटरॅक्शन होतं, त्यावेळेस ती पार्टिकल आणि ऍज वेल एज वेव्ह कशी जसं सिच्युएशन आहे त्याप्रमाणे वागत असते. म्हणून त्याला ड्युएल नेचर ऑफ मॅटर म्हणतात. ते ड्युएल नेचर कसं प्रूव्ह झालं? सध्या आपण लाईटला ड्युएलच मानतो, वेव्ह पण नाही, पार्टिकल पण नाही, दोन्ही. तर ते कसं आलं तर ते सांगणारा एक अतिशय महत्वाचा एक्सपेरिमेंट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाचा. ओके, आणि त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा स्टडी कसा केला आणि आईन्स्टाईननी त्याचं एक्सप्लेनेशन कसं दिलं, आणि या एक्सपेरिमेंटच्या एक्सप्लेनेशनवरती आईन्स्टाईनला नोबेल प्राइज. लक्षात घ्या. तर तो एक एक्सपेरिमेंट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, तो एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन्स काय आणि आईन्स्टाईन त्याचं एक्सप्लेनेशन कसं दिलं, एवढं या चॅप्टरमध्ये. एवढंच आहे खरं तर या चॅप्टरमध्ये. चॅप्टर संपतो, एकदम शॉर्ट असा टॉपिक आहे, पण त्याच्या ड्युएल नेचर कळतं आपल्याला लाईट्स. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय बघूया आणि मग त्याचा एक्सपेरिमेंटल स्टडी कसा केला ते पाहायचं आहे आपल्याला. तर त्याच्या अगोदर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे तर बघूया. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट
जर आपण मेटल घेतला, हा मेटलचा सरफेस आहे, आणि याच्यावर जर विशिष्ट फ्रिक्वेन्सी असणारी लाईट इन्सिडेंट केली, फॉर एक्झाम्पल अल्ट्राव्हायोलेट लाईट जी आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी दोन्ही व्हिजिबल लाईट पेक्षा जास्त असतात. ओके, जास्त एनर्जी असणारी अल्ट्राव्हायोलेट लाईट अशी आपण या मेटलच्या सरफेसवर टाकली तर याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, याच्यातून इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात, बाहेर पडतात. तर हे इलेक्ट्रॉन बाहेर पडले आणि तुम्ही जर इथे एखादी प्लेट लावली, मेटल प्लेट, आणि ह्याला निगेटिव्ह, त्या मेटल प्लेटला पॉझिटिव्ह चार्ज दिला तर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतील आणि करंट फ्लो होईल. आणि मग फोटो म्हणजे लाईट. ओके, त्यासाठी तो शब्द आलाय. तर लाईट मुळे इलेक्ट्रॉन बाहेर पडून करंट तयार झाला, इलेक्ट्रिक करंट निर्माण झाला, आणि म्हणून या इफेक्टला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हटलंय. लाईट मुळे इलेक्ट्रिक करंट निर्माण झाला म्हणून त्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणायचं. तर आता हे आपल्याला माहित आहे की मेटलच्या सरफेसमध्ये भरपूर इलेक्ट्रॉन असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात मेटलमध्ये, आणि मग ते फक्त मेटलच्या सरफेसच्या बाहेर येऊ शकत नाही कारण त्यांना एक विशिष्ट प्रकारची एनर्जी असते. तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी जर त्यांना मिळाली तर इलेक्ट्रॉन बाहेर येतात आणि मग त्याचा इलेक्ट्रिक करंट तयार होतो. पण हे त्या काळी, हे साधारणतः हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वगैरे साधारणतः 1900 ते 1907-8 सालापर्यंत साधारणतः हे स्टडी जास्त केला जात होता. त्या काळातच मला वाटतं 1906 का 1908 मध्ये आईन्स्टाईन याचं एक्सप्लेनेशन दिलेलं. ओके, तर त्या काळात इलेक्ट्रॉनचा शोध नुकताच लागला होता. 1897ला सर जे थॉम्सन इलेक्ट्रॉनचा शोध लावला. अजून ऍटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं हे अजून पिक्चर क्लिअर नव्हतं. बोहरने ऍटॉमिक थेअरी 1913ला मांडली. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 वगैरे वगैरे. न्यूक्लियसचा शोध साधारणतः रुदरफोर्डने त्या काळातच लावलेला. न्यूक्लियस असतो, मग त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन असतात वगैरे वगैरे. तर इतकं काय त्यावेळेस माहित नव्हतं. ओके, तर त्यामुळं जे काय ऑब्झर्व्ड फॅक्ट्स आहेत फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या, त्या ऑब्झर्व्ड फॅक्ट काय आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या सायंटिस्टनी देण्याचा कसा प्रयत्न केला ते आपल्याला पाहायचं आहे. पण त्याच्या अगोदर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे डेफिनेशन काय आहे, तर मेटलचा सरफेस जर आपण एखाद्या विशिष्ट एनर्जी असणाऱ्या लाईटनी इररेडिएट केला, ओके, किंवा एक्सपोज केला, मेटल सरफेस इज एक्सपोज्ड टू ए लाईट ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी, then electrons are emitted or electron are ejected from the metal surface. These ejected electrons are called as photoelectrons. फोटोइलेक्ट्रॉन म्हणजे काय, आपल्या इलेक्ट्रॉन पेक्षा काही वेगळे नसतात. नॉर्मल जे इलेक्ट्रॉन असतात न्यूक्लियस मध्ये फिरतात तसलेच इलेक्ट्रॉन असतात. हे फक्त ते फोटोमुळे बाहेर पडले, लाईटमुळे बाहेर पडले, आणि म्हणून त्यांना फोटो इलेक्ट्रॉन असं नाव दिले. फक्त ते काही वेगळे नाही आहेत. नाहीतर तुम्हाला वाटेल फोटो इलेक्ट्रॉन म्हणजे काय वेगळे इलेक्ट्रॉन आहेत का, तर ते तेच इलेक्ट्रॉन आहेत, नॉर्मल जे असतात तेच. ओके, तर लाईटच्या इफेक्टमुळे मेटलच्या सरफेस मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडले आणि त्याच्यामुळे करंट निर्माण झाला. म्हणून फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं याला नाव आहे, आणि इजेक्टेड इलेक्ट्रॉन्सना फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. म्हणजे व्हेन मेटल सरफेस इज इररेडिएटेड विथ लाईट ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी, then electrons are emitted. The ejected electrons are called as photoelectrons, and this phenomenon is called as photoelectric effect. तर यालाच फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणायचं. मग वेगवेगळे मेटल जे असतात ना त्याला वेगवेगळी लाईट, वेगवेगळ्या एनर्जीची लाईट लागते तिथे. उदाहरणार्थ नॉर्मल जर मेटल घेतले आपण डी ब्लॉक मधले वगैरे, कॉपर, झिंक, निकेल, क्रोमियम वगैरे, तर ह्यांना जास्त एनर्जीची लाईट लागते, अल्ट्राव्हायोलेट लाईटच लागते. पण त्याच्या उलट जर तुम्ही फर्स्ट ग्रुप मधले इलेमेंट घेतले, अतिशय सेन्सिटिव्ह असतात, अतिशय ऍक्टिव्ह असतात, सोडियम, पोटॅशियम वगैरे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम वगैरे, हे जर मेटल घेतले तर ते इव्हन जस्ट काही काही वेळेस व्हिजिबल लाईटला सुद्धा इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. कारण व्हिजिबल लाईटची एनर्जी अल्ट्राव्हायोलेट पेक्षा कमी आहे, हे लक्षात घ्या. तर व्हिजिबल लाईटला सुद्धा काही काही वेळेस इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. मग आता सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळे मेटल अलॉय विशेषतः असे डेव्हलप केलेले आहेत
की जे काय काय वेळेस इन्फ्रारेड लाईट त्याच्यापेक्षा कमी एनर्जी आहे. इन्फ्रारेड लाईटला सुद्धा बाहेर पडतात, व्हिजिबल लाईटला सुद्धा बाहेर पडतात. त्याला फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल असं म्हणायचं. असे जे काही मटेरियल तयार केलेले जातात त्याला फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणायचं. पण नॉर्मली जे फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम वगैरे व्हिजिबल लाईटला सुद्धा इफेक्ट दाखवू शकतात. पण जास्त करून अल्ट्राव्हायलेट लाईटलाच जास्तीत जास्त मेटल हे दाखवतात आणि म्हणून अल्ट्राव्हायलेट लाईट असते ते घेतलेलं आहे. बस एकदम सिंपल आहे. ठीक आहे. फेनॉमिनन ऑफ इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन when metal surface is irradiated with light of suitable frequency is called as photoelectric effect and the ejected electrons are known as photoelectrons. बस इतकं सिंपल आहे एकदम. तर हा आहे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. हा जो फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आहे हा फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी करण्यासाठी आणि त्याचे काय त्याच्यातनं ऑब्झर्वेशन्स मिळाले हे पाहण्यासाठी एक एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट पाहिजे आपल्याला. बघूया आता. स्टडी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाचा आर्टिकल. एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर काय केलेलं आहे बघा. एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे म्हणजे त्यातनं एअर काढून घेतलेले व्हॅक्यूम आहे थोडक्यात. इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे. त्या ग्लास ट्यूबच्या एका एंडला फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल लावलेलं आहे. फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल किंवा ज्याचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तुम्हाला स्टडी करायचा आहे त्या मेटलची प्लेट लावायची एका एंडला आणि दुसऱ्या एंडला दुसरी एक कुठलीही नॉर्मल मेटलची एक प्लेट लावायची. नॉर्मली ह्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज देणार आहोत. त्याचं पोटेन्शियल चेंज पण करणार आहे परत एक्सपेरिमेंटच्या दरम्यान. त्याचं पोटेन्शियल 0 पण करणार आहे, निगेटिव्ह पण करणार आहे. पण नॉर्मली त्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं असतं आणि त्यामुळे ह्याला म्हणतात एनोड आणि ह्याला निगेटिव्ह पोटेन्शियल देणार आहोत आपण आणि त्यामुळं ह्याला म्हणणार आहे आपण कॅथोड. ओके. हा. पुढं इथे एक विंडो असते. ही जी विंडो असते ती कॉर्ड्स काचेचा प्रकारच आहे. कॉर्ड्स विंडो असते. हा. जेणेकरून यातून लाईट इन्सिडेंट केलेली आहे या प्लेटवरती. इथे एक सोर्स आहे एस, लाईटचा सोर्स आहे. हा असा सोर्स आहे की असं इमॅजिन करा की असा लाईटचा सोर्स आहे की त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला पाहिजे तेवढी कमी जास्त करता येते. एखाद्या याचं व्हॉल्यूम कसं वाढवतो आपण तसं ह्याचं एक बटन आहे समजा आपल्याकडे आणि व्हॉल्यूम कसं वाढवावं तशी आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी वाढवता येते. पाहिजे तेवढी फ्रिक्वेन्सी ठेवता येते त्यातनं बाहेर पडणाऱ्या लाईटची. पुढं त्याची इंटेन्सिटी म्हणजे किती तीव्र लाईट बाहेर पडणार त्यातनं ती पण आपल्याला पाहिजे तेवढी. दुसरं एक बटन आहे त्याला इंटेन्सिटी पाहिजे तेवढी वाढवता येते. 2 बटन आहेत फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी. पाहिजे तेवढी त्याची कमी जास्त करता येते. असा लाईटचा सोर्स आहे असं इमॅजिन करता. ओके. आणि मग त्याच्यातून जी काही लाईट बाहेर पडते ती या मेटल सरफेसवर पडणार आहे. ओके. हा. आणि मग याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. अर्थात पॉझिटिव्ह प्लेट तिकडे दिली आहे त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होत. ओके. पुढं मला या एनोडचं पोटेन्शियल चेंज करायचं आहे. कमी जास्त पण करायचं आहे आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण करायचं आहे. बॅटरीच्या वायर सारख्या बदलत बसण्यापेक्षा इथे की टाकली जाते त्याला कॉम्युटेटर की असं म्हणतात. तर ही जी की आहे कॉम्युटेटर की अल्टरनेट करायसाठी टाकलेली असते. टर्मिनल त्याचे चेंज करता यावे यासाठी ही की टाकलेली असते.
त्याच्यानंतर इथं आपल्याला बॅटरी जोडायची, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण ही बॅटरी जोडत असताना इथं आपल्याला घ्यायचं आहे रिओस्टॅट, कारण त्याचं पोटेन्शियल कमी जास्त करता येणार नाही त्याशिवाय. ओके, तर हा जो याप्रमाणे हा रिओस्टॅट घेतलेला आहे. त्याच्यानंतर ॲनोड आणि कॅथोड मध्ये किती पोटेन्शियल अप्लाय केलं, तर हे पोटेन्शियल मोजण्यासाठी इथं व्होल्टमीटर लावलेलं आहे. व्होल्टमीटर आहे. हा जो व्होल्टमीटर आहे तर हे निगेटिव्ह म्हणजे इकडे निगेटिव्ह असेल आणि इकडे निगेटिव्ह म्हणजे इकडे पॉझिटिव्ह असेल. ओके, पुढं त्यातनं करंट किती फ्लो होतोय हे मोजण्यासाठी कुठतरी आपल्याला ॲमीटर लावावं लागेल. इथं लावलं तरी चालतोय ॲमीटर, किंवा ह्यातनं किती करंट जातोय हे मोजायचं आहे म्हणून इथं लावलेलं आहे ॲमीटर. मी इथं लावतो, खरं तर पुस्तकात इथं दिलाय पण मी इथं घेतो ॲमीटर. ओके, तर तो ॲमीटर काय करणार आहे, ॲनोड मधून किती करंट फ्लो झाला ते मोजणार आहे, आणि व्होल्टमीटर ॲनोड आणि कॅथोडच्या मध्ये किती पोटेन्शियल दिलं हे मोजणार आहे. आणि ह्याला कॉम्युटेटर की असं म्हणायचं. कॉम्युटेटर म्हणजे त्याचा पोटेन्शियल बदलू शकतो आपण. ॲनोडला सध्या पॉझिटिव्ह देणार आहे, बघा इकडं पॉझिटिव्ह आहे तर हे असं इकडं असं पॉझिटिव्ह आलं. ओके, आता ही जी की आहे ना ही चेंज करता येत असते आपल्याला. ओके, हे इथं टर्मिनल जोडलेलं दाखवले, हे इथं जोडलेलं दाखवले, त्या जागी मी काय करू शकतो, हे इथं पाहिजे सेंटरला. हा, तर आता हे इथं की टाकली, पहा हे मी डॉटेड काढले, इथं की टाकली म्हणजे हे सॉलिडनी जोडतो आपण, हे पण सॉलिडनी जोडतो. तर काय झालं बघा, हे निगेटिव्ह टर्मिनल असं इकडे गेलं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल हे असं इकडे गेलं, म्हणजे ॲनोडला सध्या पॉझिटिव्ह आहे आणि कॅथोडला निगेटिव्ह आहे. त्याचं पोटेन्शियल चेंज करायचं आहे. रिओस्टॅटच्या साईडने आपल्याला कमी जास्त करता येतं पोटेन्शियल. समजा मला त्याचं पोटेन्शियल निगेटिव्ह करायचं आहे आता, तर काय करायचं, इथली की काढायची. ओके, आणि आता हे निगेटिव्ह पाहिजे, इकडचं निगेटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह इकडे आहे, इथली की काढायची आणि हे जोडायची. ओके, हे जोडायची. मग आता हिथं की टाकायची, हिथं की टाकली की काय होणार बघा, हे निगेटिव्ह हे असं इकडे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे इकडून असं आलं, इथली की जोडायची, हे पॉझिटिव्ह इकडं. तर अल्टरनेट करता येतं आपल्याला, म्हणून ह्याला कॉम्युटेटर की असं म्हणतात. कीचा बाकीचा काही रोल नाही, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करता येतं. ओके, तर याप्रमाणे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. इथं जी विंडो आहे ती कॉर्ड्सची विंडो आहे. कॉर्ड्स काचेचा एक प्रकार आहे, त्याची विंडो आहे, आणि हा इथं सोर्स आहे लाईटचा. ओके, तर याप्रमाणे हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. बघा लक्षात येते का एक्सपेरिमेंटल सेटअप. काही काही वेळेस डायग्राम विचारलेली आहे परीक्षेला. ओके, तर ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्राम ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप टू स्टडी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं विचारलेलं आहे 2 मार्क. तर यासाठी सगळं व्यवस्थित काढून तुम्हाला नावं सगळे लिहून शेजारी त्याचं लिस्ट करावी लागेल. इथंच आकृतीत दाखवावी लागतील नाव. ओके, तर बघूया आता याचं ऑब्झर्वेशन्स काय आहेत. हे झालं एक्सपेरिमेंटल स्टडी. पहिल्यांदा काय करायचं की कॉम्युटेटर की मधल्या की विशिष्ट ठेवून, आता कशा ठेवायच्या सांगितलं मी तुम्हाला. रिओस्टॅटचं पोटेन्शियल ऍडजस्ट करून ते सगळं सर्किट वगैरे जोडायचं आणि ॲनोडला पहिल्यांदा एक विशिष्ट पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यायचं, हे लक्षात घ्या, आणि ह्याला निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं आणि इथून लाईटच्या सोर्स मधून लाईट ह्याच्यावर टाकायचं.
आता लाईट याच्यावर टाकल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं या सोअरच्या दोन गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करता येतात, फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे लाईटची तीव्रता. छोटासा बल्ब असेल तर त्यातनं एकदम कमी तीव्रतेची लाईट बाहेर पडते, 0 बल्ब वगैरे असेल. जरा मोठा बल्ब घेतला तर जास्त इंटेन्सिटीची लाईट बाहेर पडते. अजून मोठा हॅलोजन घेतला तर एकदम तीव्र लाईट बाहेर पडते बाबा. आणि सूर्य घेतला तर त्याच्यातनं तर एकदम जास्त इंटेन्सिटी, म्हणजे इंटेन्सिटी कळते ना. हा, तर इंटेन्सिटी पण पाहिजे तेवढी कमी जास्त करता येते. आणि त्या लाईटची फ्रिक्वेन्सी, आता लाईटची फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ या गोष्टी तुम्हाला माहित आहेत सगळ्या. ओके, लाईटची फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जीच असते, तर ती फ्रिक्वेन्सी आपल्याला पाहिजे तेवढी ऍडजस्ट करता येते. अशा दोन्ही गोष्टी ऍडजस्ट करता येतात. पहिल्यांदा काय केलंय आपण की फ्रिक्वेन्सी एक विशिष्ट ठेवलेली, कमी ठेवली फ्रिक्वेन्सी, आणि ह्याची इंटेन्सिटी सगळा एक्सपेरिमेंटल सेटअप जोडला की इंटेन्सिटी भरपूर वाढवली. कितीही इंटेन्सिटी वाढवली आणि ह्या एमिटरकडे लक्ष देत बसलो. मायक्रो एमिटर असतो बरं का, तो खूप कमी करंट असतो, तो काय असा फार असा करंट नसतो, मायक्रो एम्पियर मध्ये मोजला जातो. फोटो इलेक्ट्रिक करंट असं त्याला म्हणायचं. ओके, तर करंट आपण ऑब्झर्व केला, इथली फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी ठेवली किंवा लो ठेवली आहे फ्रिक्वेन्सी, आणि कितीही आपण इंटेन्सिटी वाढवली तर करंट दिसत नाही. याचा अर्थ यातनं इलेक्ट्रॉन बाहेर पडत नाही, कारण हे इलेक्ट्रॉन काय डोळ्याने दिसत नसतात ना, तर हे कळणार कसं, तर करंट वरून कळत असतात. मग परत काय केलं, फ्रिक्वेन्सी थोडीशी वाढवली आणि परत इंटेन्सिटी कमी पासून वाढवत नेलो तर परत तुम्हाला दिसलाच नाही फोटो इलेक्ट्रिक करंट. मग मी इंटेन्सिटी आता फिक्स ठेवली आणि फ्रिक्वेन्सी वाढवत 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 चाललो, तर एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आली की तुम्हाला त्या क्षणाला फोटो इलेक्ट्रिक करंट दिसतो. मग ती विशिष्ट जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हणायचं थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे आणि थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी समजा μ0 या अक्षराने दाखवली आपण, तर तेवढी फ्रिक्वेन्सी जर मी ठेवली तरच तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक करंट दिसतो. त्याच्यापेक्षा जरा जादा ठेवली तरी दिसतो. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑब्झर्व करण्यासाठी तुम्हाला इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या वरती ठेवली पाहिजे, तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑब्झर्व होतो. हे ऑब्झर्वेशन्स आहेत. आता असंच का ऑब्झर्व झालं त्याचं एक्सप्लेनेशन परत पाहायचं आपल्याला. ते वेगवेगळ्या सायंटिस्टनी दिलं आणि आईन्स्टाईननी सक्सेसफुली त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. तेच तर या चॅप्टरमध्ये पाहिजे. त्यातूनच ड्युअल नेचर ऑफ मॅटर प्रूव्ह झालं, ड्युअल नेचर ऑफ लाईट हे प्रूव्ह झालं. ते सांगितलं, तेच एक्सप्लेनेशन पाहायचं. इन्सिडेंट लाईटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती न्यू या अक्षराने दाखवणार आहे आपण. ती जी आहे ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सर्टन फ्रिक्वेन्सी कॉल्ड एज थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणायचं, थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणायचं. तर ही जी सर्टन फ्रिक्वेन्सी आहे, थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी, त्याच्या वरतीच इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी पाहिजे, तेवढी किंवा त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑब्झर्व होतो, नाही तर नाही. म्हणजे पहिलं आपल्याला ऑब्झर्वेशन काय म्हणता येईल बघा, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज ऑब्झर्वड व्हेन इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. सर्टन फ्रिक्वेन्सी कॉल्ड एज थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याला थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. बघा लक्षात येते. त्याच्यानंतर दुसरं ऑब्झर्वेशन काय यायचं, ती ज्या क्षणाला तुम्ही इथनं लाईट टाकायला चालू केलं त्या क्षणाला करंट दिसतो. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा इन्स्टंटॅनियस फेनॉमिनन आहे. इन्स्टंटॅनियस फेनॉमिनन म्हणजे त्याच इन्स्टंटला, ज्या इन्स्टंटला ह्यावर लाईट पडली त्याच इन्स्टंटला इलेक्ट्रॉन बाहेर पडले. असं नाही की लाईट बाहेर पडली मग थोड्या वेळ ते गरम व्हायला गेलं आणि मग त्याच्यानंतर मग इलेक्ट्रॉन बाहेर पडले, असं होत नाही. म्हणजे इन्स्टंटॅनियस फेनॉमिनन आहे. ज्या क्षणाला तुम्ही इथली लाईट ऑफ करता त्या क्षणाला फोटो इलेक्ट्रिक करंट बंद, ज्या क्षणाला तुम्ही टाकता त्या क्षणाला. आता फ्रिक्वेन्सी थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जादाच पाहिजे, ते तर आता आहेच. त्याच्यापेक्षा फोटो इलेक्ट्रिक, त्याच्याशिवाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसतच नाही. पण हा इन्स्टंटॅनियस फेनॉमिनन आहे. ऑलमोस्ट 10⁻⁹ सेकंदात, बघा किती कमी येतो, नॅनो सेकंद झाला तो. ओके, तर तेवढ्या वेळात आपल्याला फोटो इलेक्ट्रिक करंट दिसतो. जस्ट लाईट पडली की विदिन 10⁻⁹ सेकंदात तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक करंट दिसायला. याचा अर्थ इन्स्टंटॅनियस फेनॉमिनन, नॅनो सेकंद झाला तो. ओके, इतक्या कमी वेळात दिसतं. म्हणजे ज्या क्षणाला लाईट बाहेर पडते त्या क्षणाला तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसतो थोडक्यात. ओके, बघा हे लक्षात येतंय. पुढे तिसरा, आता काय केलं की आपल्याला हे कळलंय की इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीपेक्षा जादा पाहिजे तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसतो, नाही तर नाही दिसत.
मग आपण फ्रिक्वेन्सी ठेवली, इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीपेक्षा जादा ठेवली, म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जादा ठेवली, आणि आता इंटेन्सिटी चेक केली. आता काय केलं, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली, आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ठेवलेलीच आहे, पण इंटेन्सिटी पहिल्यांदा एकदम कमी ठेवली आणि फोटो इलेक्ट्रिक करंट चेक केला. परत काय केलं, इंटेन्सिटी वाढवत, फ्रिक्वेन्सीला धक्का लावायचा, आता फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायची आणि इंटेन्सिटी वाढवत 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 जायचं. जशी तुम्ही इंटेन्सिटी वाढवत वाढवत जाल तसा तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक करंट वाढलेला दिसतो. आणि त्यांच्यात जर आपण चेक केलं, ग्राफ वगैरे काढला, तर ते डायरेक्ट प्रोपोर्शन असतं. म्हणजे अबाव थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, अबाव थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथं मी फोटो इलेक्ट्रिक करंट घेतलेला आहे, तर हा जो फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो दाखवला आपण आय अक्षराने. ओके, फोटो इलेक्ट्रिक करंट, आता इंटेन्सिटी पण आयच अक्षर येतं ना. ओके, म्हणून इथं फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणतो सर. फोटो इलेक्ट्रिक करंट, फोटो इलेक्ट्रिक करंट घेतलाय आणि इकडे घेतलेलं आहे आपण इंटेन्सिटी. इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. इन्सिडेंट लाईटची इंटेन्सिटी जर घेतली तर तुम्हाला ह्याचा ग्राफ स्ट्रेट लाईन आलेला दिसेल, पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे इंटेन्सिटी 0 केली, फोटो इलेक्ट्रिक करंट 0 होणार, आणि इंटेन्सिटी जशी वाढवताय ज्या प्रमाणात, त्या प्रमाणात फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतो. म्हणजे अबाव थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, तिसरं ऑब्झर्वेशन काय बघा, अबाव थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट लाईट. बस एकदम सिंपल असा ऑब्झर्वेशन आहे ते सांगितलं. असंच ऑब्झर्वेशन का होतं हे बघायचं आपल्याला. आता पुढचं ऑब्झर्वेशन बघा आपण. ते मी जरा आता एक्सपेरिमेंटला अरेंजमेंट पुसतो, मला जरा आता जागा पाहिजे तिथं ग्राफ वगैरे काढायला. चौथं ऑब्झर्वेशन बघा. आता काय केलं आपण की फ्रिक्वेन्सी एक विशिष्ट ठेवली. ओके, इथं ओरिजिन आहे, याच्यावरती आपण पोटेन्शियल घेणार आहे, या एनोडला दिलेलं पोटेन्शियल घेणार आहे. ओके, हे पोटेन्शियल व्ही अक्षराने दाखवूया आपण. आता हे जे पोटेन्शियल आहे, समजा पॉझिटिव्ह दिलं मी, तर बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतात, पण निगेटिव्हला पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करतं, म्हणून ते ओढलं जातं, त्यांची व्हेलॉसिटी वाढते ओढलं गेल्यावर, आणि म्हणून त्या पोटेन्शियलला ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणायचं. जर एनोडला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं असेल तर ते इलेक्ट्रॉनला पुल करणार आहे, ओढणार आहे, आणि म्हणून त्याला ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल असं म्हणतात. पण आपण काय करणार आहे, परत एक्सपेरिमेंट करत असताना हे जो पोटेन्शियल पॉझिटिव्ह दिलेलं आहे ना, ते कमी 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 करणार आहे. म्हणजे समजा 4 व्होल्ट दिला असेल तर 4चं 3.5, 3, 2, 2.5, 2, 1.5, 1.5 व्होल्ट, 0 व्होल्ट. 0 व्होल्ट केलं तर तुम्हाला करंट दिसतोच. मग परत आपण मायनस मध्ये जाणार आहे, -1, -2, -2.5 असं त्याचं पोटेन्शियल करणार आहे. जोपर्यंत हा करंट 0 होत नाही तोपर्यंत आपण तिथं पोटेन्शियल तिथं निगेटिव्हली इन्क्रीज करत जाणार आहे. आणि मग त्यावेळेस ह्याला जर निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं तर हे निगेटिव्ह काय असेल रे, रिपल्शन असेल. रिपल्शन असेल म्हणजे तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉनला स्टॉप करणार आहे, रिटार्ड करणार आहे, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कमी करणार आहे. खरं इथनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय आणि तो निगेटिव्ह आहे, त्याला रिपेल करतोय, येऊ नको म्हणतोय, म्हणजे त्याचं रिटार्डेशन करतो, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन करतोय, थोडक्यात उलट्या दिशेने ढकलतोय त्याला, म्हणून त्याला रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणायचं. म्हणजे एनोडला जर निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं तर त्याला रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणायचं, आणि जर एनोडला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं तर त्याला ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणायचं. मग सध्या आपण इथं ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल घेणार आहोत. ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल इथं घेणार आहोत. इथं आपण फोटो इलेक्ट्रिक करंटच घेणार आहोत. ओके, फोटो इलेक्ट्रिक करंट. आता इथं 0 आहे, त्या एनोडचं पोटेन्शियल 0 आहे, इकडे जर चाललं तर निगेटिव्ह पोटेन्शियल येईल बघा, -V इकडं. तर हे काय झालं मग, रिटार्डिंग पोटेन्शियल झालं.
हे झालं रिटार्डिंग पोटेन्शियल, ते झालं ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल. ओके, आता काय केलं बघा आपण, पहिल्यांदा काय केलं, एक फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जादा ठेवली, पण एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी ठेवली आणि ह्याचं पोटेन्शियल आपण काय केलंय, पहिल्यांदा पॉझिटिव्ह ठेवलेलं आहे काहीतरी. ओके, हा इथं काहीतरी पॉझिटिव्ह आपण ठेवलेलं आहे. आता काय केलं आपण की याचं पोटेन्शियल मी वाढवत 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 गेलो, पॉझिटिव्हली वाढवत गेलो. समजा पहिल्यांदा 0 आहे, समजा ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल 0 आहे, तर काहीतरी तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक, इथं फोटो इलेक्ट्रिक करंट आहे, फोटो करंट असं नुसतं म्हणलं तर चालतं, फोटो करंट आहे आय. ओके, अक्षर दाखवायलाच नको. तर काय होतं, वाढत 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 जसं तुम्ही एनोडचं पोटेन्शियल ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल वाढवत वाढवत चाललाय, तसा फोटो इलेक्ट्रिक करंट वाढत 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 जातो. पण तुम्ही किती वाढवताय, ते तर रिओस्टॅट वगैरे असं त्या साईडने वाढवत गेला, तर एका विशिष्ट पोटेन्शियल नंतर काय होतं, फोटो इलेक्ट्रिक करंट वाढायचं बंद होतं. म्हणजे हा ग्राफ ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियलला पॅरललच आहे. म्हणजे त्याच्या पुढे किती जरी तुम्ही पोटेन्शियल वाढवलं तर करंट वाढणार नाही, सॅच्युरेशन कंडिशन आहे. ओके, हा, तर ज्या पोटेन्शियल नंतर, ज्या ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल नंतर फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीज व्हायचं बंद होतं, त्याला सॅच्युरेशन पोटेन्शियल म्हणायचं. बघा, ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल, रिटार्डिंग पोटेन्शियल, सॅच्युरेशन पोटेन्शियल, भरपूर टर्म आहे. आता मी काय केलं, निगेटिव्ह कडे गेलो. याचं पोटेन्शियल काय केलं, निगेटिव्ह केलं आणि निगेटिव्हली इन्क्रीज करायला लागलो. 0 होतं, -1 केलं, -1.5 केलं, -2.0 केलं, -2.5 केलं, असं करत 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 चाललो. तर जसं पोटेन्शियल आपण निगेटिव्ह कडे, म्हणजे इकडे रिटार्डिंग पोटेन्शियल, त्या फोटो इलेक्ट्रॉनला स्टॉप करायला लागलो आपण. जसं निगेटिव्ह पोटेन्शियल चाललं चाललं तसं काय होतंय की हा फोटो इलेक्ट्रिक करंट कमी 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 होतो आणि एका विशिष्ट रिटार्डिंग पोटेन्शियल फोटो इलेक्ट्रिक करंट 0च होतो, म्हणजे स्टॉपच होतो. ओके, फोटो इलेक्ट्रिक करंट स्टॉप होतो आणि मग हे जे पोटेन्शियल आहे त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणायचं. परत एक पोटेन्शियलचा प्रकार आला, सॅच्युरेशन पोटेन्शियल, ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल, रिटार्डिंग पोटेन्शियल. आणि ज्या the potential of the anode at which photoelectric current stops or becomes 0 is called as stopping potential. तर इथं स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, बघा लक्षात येते. समजा ते -2.5 व्होल्ट असं समजून चालू आहे, तर ते -2.5 व्होल्टला फोटो इलेक्ट्रिक करंट 0 दाखवते, तर -2.5 हे स्टॉपिंग पोटेन्शियल आलं. तिथनं पुढे जर मी असं वाढवत गेलो, म्हणजे -2.5 चं -2 केलं, -1.5 केलं, 1 केलं, म्हणजे वाढवत चाललोय ना. हा, तर तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक करंट वाढत 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 आलेलं दिसेल. 0 झालं तर 0ला पण एक विशिष्ट फोटो इलेक्ट्रिक करंट असेल. 0च्या पुढे वाढवत चाललो, आता मग पॉझिटिव्ह चाललं, +1 +2 +3 याप्रमाणे. तर तुम्हाला वाढत वाढत गेलेलं दिसेल, पण एका विशिष्ट पोटेन्शियल नंतर तो कॉन्स्टंट राहतो. आणि मग ज्या पोटेन्शियलला तो कॉन्स्टंट राहायला चालू होतो त्याला सॅच्युरेशन पोटेन्शियल म्हणायचं. तर याप्रमाणे तुम्हाला हे ऑब्झर्व होतं. आता मी काय केलं होतं बघा, हे सगळं ऑब्झर्व करत असताना ह्या इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी बदलली नव्हती, फिक्स ठेवली होती आणि फक्त त्याचं पोटेन्शियल चेंज करत होतो. त्यावेळेस आपल्याला ग्राफ असा आढळला. आता पुढे काय केलं मी, ह्याची इंटेन्सिटी थोडी वाढवली, पहिल्यांदा लो ठेवली होती, पहिल्यांदा त्याची इंटेन्सिटी काय केली होती, लो ठेवली होती. आता काय केलं, बाकीचं काही चेंज केलं नाही, फ्रिक्वेन्सी चेंज केलं नाही, काय नाही, फक्त त्याची इंटेन्सिटी जरा वाढवली आणि सेम एक्सपेरिमेंट रिपीट केला. सगळा आहे असा, तर तुम्हाला ग्राफ असा आलेला दिसतो. परत थोडीशी इंटेन्सिटी वाढवली आणि परत एक्सपेरिमेंट सेम रिपीट केला, तर परत तुम्हाला ग्राफ असा आलेला दिसतो. म्हणजे इथं लो इंटेन्सिटी आहे आणि इथं हाय इंटेन्सिटी. तर वेगवेगळ्या इंटेन्सिटीला हा एक्सपेरिमेंट रिपीट केला, तर ऑब्झर्व काय होतंय की जसं तुम्ही इंटेन्सिटी वाढवताय तसं फोटो इलेक्ट्रिक करंट काय झालाय रे, वाढायला लागला. त्याच पोटेन्शियलला बघा, एका विशिष्टच पोटेन्शियल, 0 पोटेन्शियलला घ्या, 0 पोटेन्शियलला बघा फोटो इलेक्ट्रिक करंट एवढा होता लो इंटेन्सिटीला, हाय इंटेन्सिटीला एवढा झाला. बरोबर आहे. आता ते का कसं होतं वगैरे त्याचं एक्सप्रेशन नंतर पाहिजे. आता सध्या फक्त ऑब्झर्व्ड फॅक्ट पाहतोय, काय काय ऑब्झर्व झालं हे फक्त पाहतोय आपण, ऑब्झर्वेशन फक्त पाहतोय. याचं एक्सप्लेनेशन त्याला सायंटिस्ट डोकं लागतं.
त्या आइन्स्टाईनचे डोकला. आइन्स्टाईनने त्याचं एक्सप्लेनेशन देऊन त्यातनंच ड्युअल नेचर ऑफ मॅटरचा शोध लागलेला आहे, त्यातनंच फोटॉनचा शोध लागलेला आहे. हे लक्षात घ्या. फोटॉनचा शोध कसा लागला तेच पाहायचंय आपल्याला. फोटॉन म्हणजे लाईटला जर ड्युअल मानलं, पार्टिकल ऍज वेल एज वेव्ह, तर ते बंडल मगाशी सांगितलेले मी प्लँक्स क्वांटम थिअरीनुसार येणार आहे, तर त्याला फोटॉन असं म्हणतात. तर त्या फोटॉनचा शोध कसा लागला हेच पाहायचं आपल्याला, पण त्याच्या अगोदर ऑब्झर्वेशन सगळे पाहिजे. ओके, हे एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन काय ते पाहूया. तर इथं काय झालं जरा बघा. हा एक्सपेरिमेंट एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला तुम्ही केला, पण इंटेन्सिटी वेगवेगळी ठेवली, तर स्टॉपिंग पोटेन्शियल सेमच आले बघा सगळ्यांच. हे इथं महत्वाचं. ओके, म्हणजे इफ एक्सपेरिमेंट इज कॅरिड आउट ऍट डिफरंट इंटेन्सिटी, keeping the frequency of the incident light constant, then you will observe that stopping potential is same. Stopping potential बदललेलं नाही. तुम्हाला फोटोइलेक्ट्रिक करंट इंटेन्सिटी जशी वाढेल तसा वाढलाय, पण स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र आहे तेवढं राहिलं बघा. सगळे ग्राफ शेवटी इथंच मिळाले. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे इथलं की एवढं पोटेन्शियल दिलं की करंट स्टॉपच होणार आहे. तुम्ही इंटेन्सिटी किती पण ठेवा, तर स्टॉपिंग पोटेन्शियल सेम आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल शक्यतो V0 या अक्षराने दाखवायचं. ओके, बघा हे लक्षात येते का. चौथा ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर पाचवा ऑब्झर्वेशन घ्यायचा आहे आपल्याला. आता पाचवा ऑब्झर्वेशन घेताना आपण काय करणार आहे की कीपिंग द ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज. ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज आहे ना, ते आपण काय केलं, फिक्स ठेवलं, आणि इंटेन्सिटी पण फिक्स ठेवली. आता इन्सिडेंट लाईटची इंटेन्सिटी पण फिक्स ठेवली. ओके, नाही खरं तर हेच चौथा आणि पाचवं ऑब्झर्वेशन या ग्राफ मध्येच लपलंय. ओके, तर चौथा आणि पाचवं इथंच सांगतो मी. खरं तर चौथं आणि पाचवं एकदमच सांगितले. चौथ्याला काय सांगितलं की जसं तुम्ही ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल वाढवाल तसा काय होतोय, फोटोइलेक्ट्रिक करंट वाढत जातो. एका विशिष्ट पोटेन्शियलला तो स्टॉप म्हणजे वाढायचं बंद होतो, त्याला सॅच्युरेशन पोटेन्शियल असं म्हणायचं. हे खरं तर चौथं ऑब्झर्वेशन आहे. आणि पाचवं ऑब्झर्वेशन काय आहे की इंटेन्सिटी वाढवली आता फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवून, परत एक्सपेरिमेंट रिपीट केला तर इंटेन्सिटी जशी वाढवाल तसा फोटोइलेक्ट्रिक करंट वाढतोय. ओके, ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल वाढवत तसं वाढतोय. किंवा एका विशिष्ट ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियलला तुम्हाला इंटेन्सिटी हाय असलं की फोटोइलेक्ट्रिक करंट पण हाय दिसतोय, पण स्टॉपिंग पोटेन्शियल प्रत्येकाचं सेम. हेच पाचवं ऑब्झर्वेशन. चौथं पाचवं इथं सेमच होतं. पुढे सहावं ऑब्झर्वेशन बघूया. आता सहावं ऑब्झर्वेशन पण खरं तर यातच बघूया, ह्याच्यावरच आधारित आहे. तर कायनेटिक एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी ते स्टॉपिंग पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी ठरते. कारण का, ज्या वेळेस तुमचा करंट 0 होतो याचा अर्थ ह्यातनं बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी कायनेटिक एनर्जी आहे, आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे पर्यायी आपण व्हेलॉसिटी मोजतो, कारण का त्याचं मास तर फिक्स आहे इलेक्ट्रॉनचं, पण वेगवेगळे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने बाहेर पडतात. आणि मग ही जी व्हेलॉसिटी आहे त्याच्यावर त्याची कायनेटिक एनर्जी अवलंबून असणार आहे. पण आपण ज्या वेळेस याचं पोटेन्शियल स्टॉपिंग पोटेन्शियल एवढं देतो, तर त्यावेळेस काय होतं, हे बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनला ते स्टॉप करतं. याचा अर्थ बरोबर आहे का. म्हणजे जो फास्टेस्ट इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे ह्यातनं, ह्या मेटल प्लेटमधनं, तो सुद्धा स्टॉप केला त्यानं. बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे पोटेन्शियल 0 करतोय त्यावेळेस काय होतंय की पोटेन्शियल 0 करून सुद्धा फोटो इलेक्ट्रिक करंट दिसतोय. याचा अर्थ तरी सुद्धा काही इलेक्ट्रॉन पोहोचतील तिथं. पॉझिटिव्ह असल्यावर तर ते ओढणारच आहे निगेटिव्हला, आहे की नाही. मग इलेक्ट्रॉन जे पोहोचू शकत नाहीत ते पण पोहोचत होते, पण फोटो इलेक्ट्रिक करंट ज्यादा होता. मग आपण त्याचं पोटेन्शियल काय केलं, कमी कमी करायला लागलं. 4 व्होल्ट होतं समजा, 3 व्होल्ट, 2 व्होल्ट, 1 व्होल्ट, अर्धा व्होल्ट, 0 व्होल्ट केलं. 0 व्होल्ट केलं तरी तुम्हाला करंट दिसतोय. याचा अर्थ तरी सुद्धा काही इलेक्ट्रॉन पण कमी कमी होते, फोटो इलेक्ट्रिक करंट कमी होते. जसं आपण ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल कमी करतोय तसं कमी 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 व्हायला. मग 0 पोटेन्शियल केलं तरी सुद्धा करंट दिसतोय. याचा अर्थ तरी सुद्धा काही इलेक्ट्रॉन पोहोचत असले पाहिजे. जे फास्ट बाहेर पडतायत ते पोहोचत असले पाहिजे. जे कमी व्हेलॉसिटीचे बाहेर पडतायत ते पोहोचणार नाही. पण फास्ट नंतर कमी झालं ना, करंट कमी झाला ना. इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतो करंट. ओके, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन किती फ्लो होतात त्यालाच आपण करंट म्हणतो. मग आता निगेटिव्हली द्यायला लागलो. निगेटिव्ह द्यायला लागलो तर एका विशिष्ट पोटेन्शियलला तो स्टॉप झालाय. याचा अर्थ फास्टेस्ट इलेक्ट्रॉन पण तिथं स्टॉप झाला. तो सगळ्यात जास्त व्हेलॉसिटीने बाहेर पडणार आहे, सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जीने बाहेर पडणार आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने बाहेर पडणार आहे. तो सुद्धा स्टॉप झाला एका विशिष्ट पोटेन्शियलला, आणि त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतोय. पण हे जे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे ते
या लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. कारण बघा की इंटेन्सिटी वेगवेगळी वाढवली आपण तरी स्टॉपिंग पोटेन्शियल सेमच राहिलंय. याचा अर्थ स्टॉपिंग पोटेन्शियल इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट लाईट, इन्सिडेंट लाईटच्या इंटेन्सिटीवर स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे हे इंडिपेंडंट आहे. पहिली गोष्ट ते डिपेंड आहे कोणावर? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं परत बघू, पण इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. आणि मग जर आपण आता इंटेन्सिटी पण फिक्स ठेवली आता बघा आणि फ्रिक्वेन्सी वाढवली तर मात्र स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होतं. मग त्यावेळेचा ग्राफ कसा येतो? तर इथं ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल आहेच, इकडं रिटार्डिंग पोटेन्शियल आहेच. इथं 0 आहे, इथं फोटो करंट आहे. आता एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी ठेवली आणि इंटेन्सिटी चेंज करायची नाही. इंटेन्सिटी फिक्स ठेवली आणि फ्रिक्वेन्सी पण विशिष्ट ठेवली आणि हा एक्सपेरिमेंट केला आपण तर तुम्हाला ग्राफ असा आलेला. ओके, बघा लक्षात येते. आता परत काय केलं की इंटेन्सिटी तेवढीच ठेवायची आहे, फक्त काय केलं की फ्रिक्वेन्सी वाढवली स्लाइटली आणि मग ह्याचं पोटेन्शियल आपण कमी कमी करताना निगेटिव्ह मध्ये गेलो, निगेटिव्हली इन्क्रीज केलं आणि कुठं स्टॉप होते बघितलं आणि त्याचा ग्राफ प्लॉट केला. तर तो ग्राफ तुम्हाला असा दिसतो. इंटेन्सिटी फिक्स आहे बरं का. हा, परत अजून फ्रिक्वेन्सी वाढवली समजा, तर याप्रमाणे हे स्टॉपिंग पोटेन्शियल निगेटिव्हली इन्क्रीज झाले जशी फ्रिक्वेन्सी वाढवाल तसं. फ्रिक्वेन्सी वाढवली की स्टॉपिंग पोटेन्शियल निगेटिव्हली इन्क्रीज होते. म्हणजे -2 आहे समजा इथं, तर मायनस इथं 2.5 झालं तर -3 झालं. याप्रमाणे म्हणजे फ्रिक्वेन्सी जेवढी वाढवाल ना त्याचा अर्थ असा आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी असते हे लक्षात घ्या. जशी इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी तुम्ही वाढवताय तसं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी बाहेर पडणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याची व्हेलॉसिटी वाढते. याचा अर्थ कारण त्याला स्टॉप करायला जास्त पोटेन्शियल द्यावं लागते. आता स्टॉप करायला जास्त पोटेन्शियल कोणाला द्यावं लागेल? जो जास्त व्हेलॉसिटीने बाहेर पडतोय त्याला स्टॉप करायला जास्त पोटेन्शियल द्यावं लागेल ना. मग तुम्ही जर फ्रिक्वेन्सी वाढवली इथली तर याचा अर्थ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने बाहेर पडणारा जो इलेक्ट्रॉन आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने बाहेर पडणारा इलेक्ट्रॉनच का असं म्हणतोय, इतर का म्हणत नाही? तर जोपर्यंत मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने बाहेर पडणारा इलेक्ट्रॉन स्टॉप होत नाही तोपर्यंत पोटेन्शियल 0 होणार नाही ना, तोपर्यंत करंट 0 होणार नाही ना. म्हणून मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीने बाहेर पडणारा इलेक्ट्रॉनचं जे व्हेलॉसिटी आहे ती इन्सिडेंट लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. ती फ्रिक्वेन्सी वाढवली की स्टॉपिंग पोटेन्शियल वाढते. याचा अर्थ त्याला स्टॉप करायला जास्त पोटेन्शियल द्यायला लागते, म्हणजे तिची व्हेलॉसिटी जास्त होते. जसं तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवताय तसं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी वाढते किंवा कायनेटिक एनर्जी वाढते. हे ऑब्झर्व होतंय आपल्याला ह्याच्यात. बघा हे लक्षात येतंय. त्याच्यानंतर हे जे वेगवेगळे मेटल लावले समजा आपण इथं. आता हाच एक्सपेरिमेंट काय केला, आता वेगवेगळे मेटल लावून केला. समजा इथं पहिल्यांदा आपण एक ए नावाचं मेटल लावलं. त्यावेळेस आपण त्याचा फोटो इलेक्ट्रिक करंट चेक केला किती आहे, विशिष्ट इंटेन्सिटी विशिष्ट फ्रिक्वेन्सी ठेवली आणि चेक केलं आणि
परत काय केलं आपण, त्याचं फ्रिक्वेन्सी वाढवली, इथली फ्रिक्वेन्सी वाढवली. ओके, आणि त्याप्रमाणे त्याचा आपण ग्राफ काढणार आहोत. इथं आपण घेणार आहोत फोटो करंट. इथं ओरिजिन आहे आणि इकडं या ऍक्सिसवर घेणार आहोत इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी. तुम्हाला माहित आहे इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी न्यू अक्षराने दाखवतो, पण ही एक विशिष्ट असल्याशिवाय फोटो इलेक्ट्रिक करंटच दिसत नाही. पहिलं सांगितलं होतं आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशी जातात. समजा मी एक ए नावाचा मेटल घेतला आणि त्याला आपण काय केलं की येणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी वाढवली, असा फोटो करंट वाढतोय. ओके, तर एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीला फ्रिक्वेन्सी कमी 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 करत आणलं तर काय होतंय, फ्रिक्वेन्सी कमी कमी करत आणलं तर एक विशिष्ट याला फोटो इलेक्ट्रिक करंट 0 होईल आणि जिथनं त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी दिली की फोटो इलेक्ट्रिक करंट दिसणार आहे, त्याच्यापेक्षा कमी असलं की फोटो इलेक्ट्रिक करंट दिसणारच नाही. म्हणजे ही त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू 0 थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असली की फोटो इलेक्ट्रिक करंट दिसतच नाही, 0च झालाय. ओके, बर, आता हे ए या मेटलचं झालं. हे जर पुढे वाढवलं तर तुम्हाला इथं निगेटिव्ह ला कुठं छेदतंय ते कळतंय साधारण. आता बी नावाचा मेटल घेतला, दुसरा मेटल लावला आपण, तर त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही ए पेक्षा वेगळी असते. म्हणजे प्रत्येक मेटलची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी त्याची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. समजा बी ला आपण हाच प्रयोग केला तर त्याचा ग्राफ असा, हा बी नावाचा, तर त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी समजा इथं बी लिहितो इथं ए लिहितो, तर ती वेगळी आहे. ग्राफ तसेच येणार आहेत. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वाढवली की त्याप्रमाणे फोटो इलेक्ट्रिक करंट वाढणार आहे. ह्याच्या खाली गेलं की फोटो इलेक्ट्रिक करंट तुम्हाला दिसणारच नाही, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असली की, वगैरे वगैरे. पण प्रत्येक मेटलसाठी हे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ठरलेली. म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी त्या त्या मेटलची काय आहे, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. बघा लक्षात येते का. तर हे सगळे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जो एक्सपेरिमेंटल स्टडी आहे त्याचे ऑब्झर्वेशन्स आहे. आणि मग असेच ऑब्झर्वेशन काय मिळाले याचं एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या सायंटिस्टने देण्याचा प्रयत्न केला. मग एकतर सायंटिस्ट लोक काय करत होते की ह्या येणाऱ्या लाईटला वेव्ह मानत होते. मग ह्यातले सगळे फेनॉमिनल एक्सप्लेन होत नव्हते वेव्ह मानलं. मग काय काय सायंटिस्टनी काय केलं, ह्या येणाऱ्या लाईटला पार्टिकल मानलं. मग पार्टिकल मानलं तर मग ह्याची फ्रिक्वेन्सी चेंज केल्यावर फोटो इलेक्ट्रिक करंट चेंज होतोय. मग पार्टिकलला काय फ्रिक्वेन्सी असते का, नाहीच की. म्हणजे मग ती पार्टिकल मानून चालत नाही, कारण फ्रिक्वेन्सी चेंज करतोय आपण ना त्याची, आणि फोटो इलेक्ट्रिक करंट बदलतोय. मग पार्टिकलला काय फ्रिक्वेन्सी नाहीये, मग वेव्ह माना. मग वेव्ह मानलं तर ज्या क्षणाला इथं वेव्ह पडते त्या क्षणाला इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. इलेक्ट्रॉन हा पार्टिकल आहे, त्याला मास आहे काहीतरी. आणि मग जर तुम्हाला पार्टिकल यातनं बाहेर काढायचं असेल तर ह्याच्यावर वेव्ह टाकून चालत नसतं, पार्टिकलच टाकावं लागेल. पार्टिकल दुसऱ्या पार्टिकल बाहेर काढेल ना, म्हणजे तिथं पार्टिकल मानावं लागतोय. मग नेमकं काय करायचं याला, तर ह्याचं एक्सप्रेशन सॅटिस्फॅक्टरी एक्सप्रेशन कोणालाच देता आलं नव्हतं आईन्स्टाईनच्या अगोदर. मग आईन्स्टाईननी काय केलं, मॅक्स प्लँकची क्वांटम थिअरी सुरुवातीला सांगितलं बघा मी तुम्हाला, प्लँकनी काय केलं, ड्युअल नेचर मानलं. तर त्याचा वापर केला आणि हे एक्सप्लेनेशन करेक्ट दिलं. त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला पण तयार केला. आईन्स्टाईन्स फॉर्म्युला बघायचं किंवा आईन्स्टाईन इक्वेशन बघायचं आपल्याला, तर त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं. आणि मग त्या एक्सप्लेनेशनसाठी आईन्स्टाईनला नोबेल प्राइज आहे. बघा आईन्स्टाईनच्या बाकीच्या थिअऱ्या भरपूर आहेत. खरं तर थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ह्या तर खूप मोठ्या थिअरी आहेत. ओके, त्यासाठी नोबेल प्राइज नाहीये याच्यासाठी, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यातूनच काय झालं की ड्युअल नेचर ऑफ मॅटर, दॅट इज फोटॉन. लाईटला पार्टिकल ऍज वेल एज वेव्ह दोन्ही नेचर असतं. किंवा लाईट ज्या वेळेस मॅटरशी रिॲक्ट होते त्यावेळेस ती पार्टिकल ऍज वेल एज वेव्ह जसं सिच्युएशन आहे त्याप्रमाणे ऍक्ट होत असते, म्हणून तर त्याला ड्युअल नेचर म्हणतो. ते प्रूव्ह झालं. आणि असं जर ड्युअल नेचर प्रमाणे जर लाईट वागत असेल तर त्याचा जो पार्टिकल असतो, ज्याला वेव्हलेंथ असते, फ्रिक्वेन्सी असते, व्हेलॉसिटी असते, म्हणजे वेव्ह नेचर, वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक असणारा पार्टिकल थोडक्यात असं असेल तर त्याला फोटॉन असं म्हणतात. आणि मग फोटॉनचा शोध लागला. मग आईन्स्टाईननीच लावला थोडक्यात फोटॉनचा शोध, आणि तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणून लावलाय. तर ते फोटॉनचा शोध कसा लागला, तर हे सगळे ऑब्झर्वेशन आहेत ना, त्याचं एक्सप्लेनेशन देताना आईन्स्टाईननी काय केलं ते पाहायचंय आपल्याला. म्हणजे फोटॉनचा शोध कसा लागला हे आपल्याला पाहते. ओके, जे आपण पुढच्या तासाला पाहू.